मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजय धावतच टेंट जवळ येतो आणि पाटील मॅडम विनायक सरांना सांगतो की मी माझा फ्लॅग घेऊन आलो आहे. मी मॅप व्यवस्थित फॉलो केला, त्यामुळे सर्वांच्या अगोदर आलो. तेव्हा पाटील मॅडम आणि विनायक सर त्याचं कौतुक करतात आणि झेंडा लावायला सांगतात. तेव्हा तो झेंडा लावायला येतो तर तेथे अगोदरच कोणीतरी एक झेंडा लावलेला असतो. तेव्हा तो त्यावरचं नाव पाहतो. त्याला समजतं की कीर्तीने माझ्या अगोदरच झेंडा लावला आहे. कीर्ती माझ्या अगोदर कधीही टास्क कंप्लीट करू शकत नाही, असं तो मनाशी बोलतो आणि पाटील मॅडम जवळ जातो. पाटील मॅडम तेथे मार्क्स लिहित असतात. तेव्हा कीर्तीला 8 मार्क्स मिळालेले असतात तर संजयला 7. तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो. तो मनातल्या मनात विचार करतो की मी कीर्तीचं कंपास तर खराब केलं होतं, मग कीर्ती एवढ्या लवकर झेंडा घेऊन आली कशी काय. तेव्हा त्याला थोडा संशय येतो की मी ज्या कंपासमध्ये मॅग्नेट बसवलं होतं ते नक्की कीर्तीचं होतं की नाही. दुसरीकडे जिजा अक्का आणि शुभम त्यांच्या रूममध्ये असतात. जिजा अक्का खूपच भडकलेले असतात, कारण कविता रोज काही ना काही काम काढून आणि कारण काढून घरी येत असते. जिजा अक्कांना हे अजिबात आवडत नाही. तेव्हा शुभम जिजा अक्कांना जरा शांत राहायला तेव्हा शुभम जिजा अक्कांना समजावून सांगतो की आज विक्रमला कवितामुळेच दिलासा मिळाला आहे. तसंही त्या आपल्या घरी आल्या नव्हत्या, विक्रमच्या दुकानात आल्या होत्या, त्यामुळेच विक्रमला खूप मोठा धीर मिळाला. तर जिजा अक्का बोलतात, तू अगोदरच्या सर्व गोष्टी विसरून गेला का? मुळे भर मांडवामध्ये आपली किती इज्जत गेली होती. तेव्हा शुभम, ह्या सर्व गोष्टी माझ्या लक्षात आहे. असं म्हणून जान्हवीला त्यांनीच गुंडापासून वाचवलं. आज विक्रमला त्यांच्यामुळे धीर आला. ह्या गोष्टी आपण विचारात घेऊन त्यांना माफ करायला पाहिजे, असं तो जिजा अक्कांना सांगत असतो. तेव्हा जिजा अक्का शुभमला सांगतात की मला असं वाटते ही गंगा ना उलटी व्हायला पाहिजे होती, म्हणजे तुझ्यातला शांतपणा माझ्यामध्ये थोडा आला असता. तुझ्यामध्ये खूप मोठा संयम आहे. शुभम, तू जान्हवीला कॉल केला होता का, असं जिजा अक्कांना विचारतो. तेव्हा जिजा अक्का जान्हवीला कॉल करतात. तर इकडे जान्हवी खूप तनतन करत असते, कारण तिचा हनीमूनचा प्लॅन सर्व तिच्या आजी सासूमुळे फ्लॉप झालेला असतो. तेवढ्यातच जिजा अक्कांचा ती फोन उचलते. तेव्हा जिजा अक्का तिला विचारतात, तुझी तब्येत कशी आहे? तेव्हा मला काय झालं असं जान्हवी बोलते. माझा मूड काय चांगला नाही, असं ती जिजा अक्कांना सांगते. जिजा अक्का तिला बोलतात की हो, गेलेल्या माणसाची आठवण तर येणारच. जान्हवी सांगते, मला न सांगता परस्पर सिंगापूरची तिकीट रद्द केली. तेव्हा जिजा अक्का तिला समजावू लागतात की तू आता दिलीपला आधार दिला पाहिजे, धीर दिला पाहिजे. त्यांना 4 गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत, कारण त्यांची आजी आता ह्या जगामध्ये नाही. जान्हवी बोलते, मी अगोदर किती स्वप्न रंगवली होती की मी सिंगापूरला जाईल, मस्तपैकी फिरेल आणि फोटो काढून सोशल मीडियावर टाकेल, जेणेकरून माझ्या मैत्रिणी माझ्याकडे पाहून खूप जळतील. जिजा अक्का बोलतात, अशी कशी ग तुझी स्वप्न? आता तू सर्वांना धीर दिला पाहिजे. जान्हवी बोलते, तसंही तुला लग्न झाल्यावर कोणी फिरायला गेलेलं आवडत नाही. तू कीर्तिवहिनी आणि शुभम दादाला तरी कुठे जाऊ दिलं होतं, असं म्हणून ती जिजा अक्काचा अपमान करते आणि रागातच फोन ठेवते. तेव्हा जिजा अक्का कीर्तीबद्दल विचार करू लागतात की खरंच कीर्तीने माझा शब्द कधीही डावलला नाही, नेहमी माझंच ऐकलं आहे. त्यांना कीर्तीचं खूप कौतुक वाटत असतं. तर इकडे राहुल खूप टेन्शनमध्ये येतो. सर्व कॅडेट तेथे आलेले असतात. त्यांनी त्यांचा झेंडा रोवलेला असतो, परंतु रोमा अजूनही आलेली नसते. सर्वात शेवटी सचिन आलेला असतो. सचिन येऊन पण 1.5 तास उलटून गेलेले असतात. तर कीर्ती राहुलला धीर देत असते. ते दोघेही थोडे पुढे पाहायला रोमाला जातात. तर संजय विचार करत असतो, बिघडवलेला कंपास रोमाचं तर नसेल. या विचाराने तो सर्वांचं कंपास चेक करण्याचं ठरवतो. तो सर्वांची बॅग चेक करणारच. तेवढ्यात पाटील मॅडम आणि विनायक सर तेथे येतात आणि कॅडेट रोमा अजून आली नाही. खूप टेन्शन आलं आहे, असं नको व्हायला, ती कुठल्या तरी संकटात आहे, पाटील मॅडम सर्वांना सांगत असतात. तेव्हा विनायक सर सांगतात की आम्ही दोघांनी डिसिजन घेतला आहे. पाटील मॅडम आणि मी दोघेही जंगलामध्ये रोमाला शोधायला चाललो आहोत. तोपर्यंत तुम्ही कोणीही बेस कॅम्प सोडायचा नाही. तेव्हा कीर्ती आणि राहुल बोलत असतात, आम्ही पण तुमच्याबरोबर रोमाला शोधण्यासाठी येतो. पाटील मॅडम स्पष्टपणे नकार देतात.
तर राहुलला खूप टेन्शन येतं. कीर्ती त्याला धीर देत असते. तेव्हा राहुल बोलतो, मी पण त्यांच्याबरोबर जायला पाहिजे होतं. मला माहीत आहे हे जंगल खूप भयानक आहे. ही घनदाट झाडी असल्यामुळे येथे एखादा व्यक्ती सापडणं लवकर शक्य नाही. कीर्ती राहुलला सांगत असते, पाटील मॅडम आणि विनायक सरांना सर्व काही माहीत आहे. तू रोमाची काळजी करू नको, ते आता इतक्यात येतीलच. तेव्हा संजय तेथे येतो आणि पाटील मॅडमने सांगितलेलं तुम्हाला आठवत नाही का? आपल्या सर्वांना इथे बसायला सांगून फक्त वाट पाहायला सांगितली आहे. तेव्हा कीर्ती आणि राहुल संजयचं काही बोलणं न ऐकता तसेच पुढे जातात. तेव्हा संजय मनात विचार करतो, आता पाटील मॅडम आणि विनायक सर रोमाला शोधतील आणि जर त्यांनी तिचं कंपास पाहिलं तर त्या दोघांनाही समजेल की ह्या कंपासमध्ये मॅग्नेट ठेवलं होतं, त्यामुळेच रोमा दिशा चुकली. आणि त्यांना जर समजलं की हे मॅग्नेट मीच ठेवलं होतं, मग तर माझी पूर्णपणे वाट लागणार. विचाराने संजय पुरता घाबरून जातो. त्यानंतर राहुल अजूनच टेन्शनमध्ये येतो. तर कीर्ती पुन्हा त्याला धीर देते आणि सांगते की माझं मन मला सांगत आहे काहीही होणार नाही, ती सुखरूप आपल्याकडे पुन्हा येईल. पाटील मॅडम विनायक सर तिला शोधून नक्की घेऊन येतील. तेव्हा राहुल बोलतो, तू म्हणते तसंच होऊ देत, परंतु माझे हातपाय भीतीने थरथर कापायला लागले आहेत. तेव्हा राहुलच्या डोळ्यात रोमाच्या आठवणीने पाणी आलेलं असतं. तेव्हा तो कीर्तीला बोलतो, तुला माहीत आहे ना मी रोमावर किती प्रेम करतो. जर तिला काही झालं ना, मला तो धक्का सहन होणार नाही. तेव्हा सौम्यदीप सर्वांना सांगतो की आता थोड्या वेळाने अंधार होईल, मग रोमाला कसं शोधायचं, तिला शोधू शकत नाही. तेव्हा राहुल त्याला बोलतो की जरा चांगलं बोल. तेव्हा कीर्ती राहुलला सांगते त्याचं म्हणणं बरोबर आहे, परंतु रोमाच्या हातात इथून जाताना निऑन बँड होता. कितीही रात्र झाली तरी तिच्या हातातील तो बँड चमकतो, त्यामुळे रात्रीचा आपल्याला सहज तिला शोधता येईल. तेव्हा राहुल बोलतो, ते ठीक आहे, परंतु पाटील सरांनी आपल्याला हा बेस कॅम्प सोडायला नाही सांगितला. तर संजयच्या मनात एक कल्पना येते. तेव्हा तो कीर्तीला बोलतो की आपण रोमाला शोधायला जाऊयात. तेव्हा तो मनात विचार करतो, आपण जर रोमाला शोधलं तर मला तिच्या कंपासमधून ते मॅग्नेट काढता येईल, मी असा सहज सुटू शकतो. असं म्हणून तो सर्वांना सांगतो की आपण रोमाला शोधायला जाऊयात. दुसरीकडे रोमा बेशुद्ध झालेली असते, तिला कोणीतरी घेऊन जात असतं. तर इकडे पाटील मॅडम आणि विनायक सर रोमाला आवाज देत असतात. तेव्हा ते दोघेही खूप मोठ्या मोठ्याने आवाज देत असतात आणि इकडे तिकडे शोधतच असतात. तेवढ्यातच पाटील मॅडमचं लक्ष रोमाच्या झेंड्याकडे जातं. ते दोघेही झेंड्याजवळ येतात आणि बाउंड्री लाईनच्या मागे रोमा गेली नसेल तर ठीक आहे असंही बोलतात, कारण तिकडे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये आपला काहीही कंट्रोल नाही, तिकडे काहीही घडू शकतं. त्या दोघांना रोमाची खूप काळजी लागलेली असते. त्यांना समजतं की रोमा झेंड्यापर्यंत पोहोचलेलीच नाही. इकडे सर्व कॅडेट रोमाला मोठ्या मोठ्याने आवाज देत असतात. तेव्हा राहुलला पाटील मॅडमचा आवाज देतो, तोही पाटील मॅडमला आवाज देत असतो. दुसरीकडे आतंकवादी रोमाला एका ठिकाणी ठेवतात. त्यातील मेन माणूस त्याच्या सहकाऱ्यांना सांगतो की आपलं मिशन कंप्लीट करायचं आहे, असं म्हणून ते झाडावर लपून बसतात. तेव्हा त्यातील एक आतंकवादी दुसऱ्या सहकाऱ्यांना सांगतो की ह्या मुलीला शोधण्यासाठी पाटील इकडे नक्कीच येणार. पाटील बाउंड्री क्रॉस करेल त्यावेळी तिच्यावर हल्ला करायचा आणि तिच्यावर लगेच गोळी झाडायची. तेव्हा सर्वजण हो बोलतात. त्यातील मेन आतंकवादी त्याच्या सहकाऱ्यांना पुन्हा सांगतो, काहीही झालं तरी पाटीलला आज घेरायचंच आहे आणि पाटील आपल्याला जिवंत पाहिजे अशी तो सक्त ताकीद सर्वांना देतो. त्यांना पाटील मॅडमकडून ट्रेनिंग हवं असतं. तेव्हा ते बोलतात, ती जिवंत राहिली तर आपल्याला ट्रेनिंग मिळू शकतं. तेव्हा त्यातील एक आतंकवादी विचारतो, जर तिने आपल्याला ट्रेनिंग देण्यासाठी मनाई केली तर इकडे त्या आतंकवाद्याचं लक्ष समोर जातं. तर पाटील मॅडम आणि विनायक सर समोर उभे असतात. ते रोमाला आवाज देत असतात. तेवढ्यातच विनायक सरांचं लक्ष रोमावर पडतं. तेव्हा ते पाटील मॅडमला दाखवतात की रोमा समोर आहे. बाउंड्री लाईनच्या पाठीमागे रोमा असते. तेव्हा ते दोघेही खूप घाबरतात आणि रोमाकडे लगेच धाव घेतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये सर्व पर्दाफाश होतो आणि रोमाच्या कंपासमध्ये कुणीतरी मॅग्नेट ठेवलं होतं असं पाटील मॅडमला समजतं. तर कीर्ती आतंकवाद्यांबद्दल एक भयानक माहिती पाटील मॅडमला देते. पाटील मॅडमचा राग अनावर होतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.